आमची माळी याची जात, शेत लावू बागायत, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. आज संत सावतामाळी महाराज यांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण विशेष निरूपण ऐकणार आहोत. संत सावतामाळी यांचे फक्त 37 अभंग उपलब्ध आहेत. आरंगाव येथे आषाढ वैद्य चतुर्दशी शके 1217 म्हणजेच 12 जुलै 1295 या रोजी संत सावता महाराज हे अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरला श्री विठ्ठलांची पालखी वर्षातून एकदा तरी खास त्यांना भेटायला येत असते. संत सावतामाळी यांच्या गावाचे नाव आरणबेंडी, म्हणजे आता पंढरपूर जवळ आरणबेंडी नावाचं त्यांचं गाव होतं. त्यांच्या वडिलांचं नाव परसुबा आणि आईचं नाव नांगिताबाई होते. त्याच गावातील रुक्माळी भानवसे यांची मुलगी जनाईशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना 2 अपत्ये होती. मुलाचं नाव होतं विठ्ठल व एक कन्या होती, तिचं नाव होतं नागाबाई. ते प्रपंचात आणि संसारी असून सुद्धा त्यांचा विरक्त स्वभाव होता. ते विरक्त वृत्तीचे होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे अभंग आणि विठ्ठलाची भक्ती यांनी त्यांचं मन भरलेलं होतं. त्यांच्या अभंगाची रचना भक्तिभावाचा मळा ते विठ्ठल भक्तीने ते फुलवीत असत. त्यांचे अभंग काही प्रमाणात आज उपलब्ध आहेत. सावता या शब्दाचा अर्थ सभ्यता किंवा सावपणा असा होतो. सावता महाराज लहानपणापासूनच विठ्ठलांचे असीम भक्त होते. त्यांचा फुले, फळे, भाज्या, रानभाज्या अशी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक असा व्यवसाय होता. त्यांचा प्रमुख शेती व्यवसाय होता. सावतामाळी हे एक मराठी प्रख्यात संत कवी होते. देवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा होते आणि ते पंढरपूरचे वारकरी होते. त्यांना 2 अपत्ये होती. एकाचं नाव होतं पुरसोबा आणि दुसऱ्याचं नाव होतं डोंगरोबा. पुरसोबा हे अत्यंत धार्मिक वळणाचे होते. त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती सांभाळून ते भजन पूजन भक्तिभावात असे भजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाह देखील त्याच पंचक्रोशीतील सदुमाळी नावाच्या गृहस्थांच्या मुलीशी झाला होता आणि या दाम्पत्याच्याच पोटी सावतोबांचा जन्म झाला होता. सावता महाराज यांचे अभंग त्याच काळातील काशीबा गुरव या नावचे सद्ग्रस्त भाषेत नव्या शब्दांची आणि उपमानांची भर घालून लिहून ठेवत असत. आमची माळी याची जात, शेत लावू बागायत असे सावता महाराज अभंग म्हणत असत. जीवनामध्ये प्रपंचामध्ये कर्तव्य कर्म करत असताना काया वाचे मने ईश्वर भक्ती करता येते हा अधिकार त्यांनी सर्वांना सांगितला. न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची असा त्यांचा रोकडा स्वभाव होता, रोकडा अनुभव होता. त्यांनी सामान्य जनमानसांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. त्यांना केवळ 45 वर्षाचेच आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे आणि भक्ती मार्गाचे भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी अतिशय निष्ठेने करून समस्त जीवन आचरणात ठेवले. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आलिप्तता आणि समरसता अशा 2 विलक्षण गुणांचा अवलंब प्रामुख्याने दिसतो, आपल्याला जाणवतो. सावतामाळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे अशा प्रवृत्तीची शिकवण देणारे संत होते. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ
आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा फार नावलौकिक होता. श्री विठ्ठल हे त्यांचे परमदैवत असून ते कधीही पंढरपूरला गेलेले नव्हते. प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना भेटायला आले. ते कर्ममार्गी संत होते. कर्मे इशू भजावा हीच त्यांची वृत्ती होती. कर्तव्य, सदाचार, अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह यांची बेमालूमपणे त्यांनी सांगड घातली होती. धर्माचरणातील अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता आणि बाह्य अवडंबर या बाबतीत त्यांनी कोणाचीच बिडबाट कधीही ठेवली नाही. त्याच्यावर सतत कोरडे ओढले. अंतशुद्धी, तत्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचं असलं तर जप, तप, योग, याग, तीर्थव्रत, व्रतवैकल्प्य या साधनांची त्यांना बिलकुल आवश्यकता नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि केवळ ईश्वराचे अंतःकरणापासून चिंतन करायला हवे हे त्यांचे उद्दिष्ट होते. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी संत सावतामाळी हे आपल्या शेतात दिवसभर राबत असत, दिवसभर कष्ट करत असत. तसेच अपार विठ्ठल भक्ती तसेच ईश्वर भक्ती करत असत. आमची माळियाची जात, शेत लावू बागायत, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. या अभंगामध्ये संत सावतामाळी म्हणतायत की आमची जात माळ्याची आहे, आमची जात माळी आहे आणि आम्ही आमच्या शेतामध्ये कांदा, मुळा, भाजी, लसूण, कोथिंबीर आणि मिरची अशा बागायत शेतीमध्ये पीक घेत असतो आणि त्यामध्येच आम्हाला देव दिसतो. देवाला पाहण्यासाठी कुठेही मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही. आपल्या कामामध्ये देव दिसतो, आपल्या कामामध्ये देव असतो हेही त्यांना सांगायचं या ओव्यांमधून. संत सावता महाराजांनी बालरूपी पांडुरंगांना खुरप्याने आपली छाती फाडून हृदयामध्ये लपवून ठेवले आणि वरून अंगावरील कांबळेने बांधून ठेवले. संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव पांडुरंगांची वाट बघून बघून थकले होते आणि त्यांनी पांडुरंगांना शोधत शोधत, विठ्ठलाला शोधत शोधत सावतामाळ्याच्या मळ्यापर्यंत जाऊन पोचले. त्यांना सावतामाळ्याच्या पोटापाशी पांडुरंग आहे हे समजले आणि मग त्यांनी सावतामाळी यांना बरोबर घेऊन हे तिघेही कुर्मदासाला भेटायला गेले. या कथेत एक असा अंतर्भाग आहे, अंतरंग आहे की सावतामाळी यांनी आपले पोट चिरून आत पांडुरंगाला ठेवले होते अशी कथा सांगितली जाते. आणि या मागचा उद्देश म्हणजे काय, संत सावतामाळी आणि श्री विठ्ठल यांचे अगदी जवळचे संबंध होते. एवढे जरी आपल्याला यावरून लक्षात आले तरी खूप आहे, पुष्कळ आहे. संत सावतामाळी हे आपल्या दैनंदिन कामकाजात श्री विठ्ठलांचे रूप पाहत असत. त्यांच्या सासरवाडीची लोक एकदा त्यांच्याकडे आले. त्यावेळी संत सावतामाळी भजनात रंगून गेलेले होते. त्यांनी सासरवाडीच्या लोकांच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही. पत्नी, त्यामुळे साहजिकच त्या पत्नीला संताप आला. ती संतापून त्यावेळी आपल्या पतीला जो उपदेश केला तो कसा आहे बघा. प्रपंच असूनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग, उंच नीच काही न पाहे सर्वता, पुराणीच्या कथा पुराणीच, घटका आणि परत साधी उताविळ, वावगा तो काळ जाऊ नेदी, सावता मने कांती जपे नामावळी, हृदय कमळी पांडुरंग. बघा, आपल्या कामातच देव पाहणारे, काम हाच देव परमेश्वर अशी दृढ श्रद्धा बाळगणारे आणि स्वतःच्या पत्नीसह हे अधिकारवाणीने परमार्थाचा उपदेश करणारे सावतामाळी त्यांच्या काळात महाराष्ट्रातल्या
भक्तीच्या मळ्याची मनोभावाने जपणूक करीत होते. अनासक्त वृत्तीने ईश्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, परमार्थ साधतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष मुक्ती नको होती. वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी ही त्यांची प्रतिज्ञा होती. योग याग तप धर्म सोपे वर्म नाम घेता, तीर्थव्रत दान अष्टांग याचा पांग आम्हा नको, हाच विचार त्यांनी जास्त आग्रहाने मांडलेला आहे. नामसकीर्तनावर त्यांनी सर्वात जास्त भर दिलेला आहे आणि सर्व संघ परित्याग करायची किंवा परित्याग करण्याची काहीही जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्वर भेटतो. प्रपंची असोनी परमार्थ साधावा, वाचे अळवावा पांडुरंग, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, असे त्यांनी आपल्या अभंगातून वेळोवेळी आणि जागोजाग सांगितलेले आहे. म्हणजे संत सावतामाळी यांनी परमेश्वराचे नामजप करण्यावर, नामस्मरण करण्यावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. ईश्वर प्राप्तीसाठी तुम्हाला कोणालाही किंवा आपल्याला कोणालाही संन्यास घेण्याची गरज नाही. आपण संसारात राहूनही ईश्वर प्राप्ती करू शकतो. संसारात असूनही ईश्वर प्राप्ती होऊ शकते. असं म्हणणाऱ्या संत सावता महाराजांना स्वतःच्या मळ्यातच त्यांना श्री विठ्ठल, श्री पांडुरंग दिसला. त्यांना वयाच्या 45 वर्षाचेच आयुष्य लाभले. त्यांनी धार्मिक प्रबोधनाचे आणि भक्ती प्रसाराचे कार्य अत्यंत निष्ठेने, अविरत असे कार्य त्यांनी चालू ठेवले. त्यांचे विचार त्यांनी आपल्या स्वतःच्या 37 अभंगामध्ये नमूद केले आणि ते अभंग आज मितीला 37 अभंग उपलब्ध आहेत. श्री संत सावतामाळी, श्री संत सावता महाराज यांनी आपल्या गावी आरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 म्हणजे दिनांक 12 जुलै 1295 या रोजी आपला देह ठेवला. पंढरपूर जवळीलच आरण या गावात श्री संत श्रेष्ठ सावता महाराज यांची समाधी आहे. आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो. सावता महाराज आपले शेत सोडून कधीही पंढरपूरला आलेले नव्हते असे तत्कालीन लोक म्हणतात आणि पांडुरंगच त्यांना भेटण्यासाठी आरण या गावी गेले होते. आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही, तर आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगांची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी आरण गाव येथे जाते. म्हणजे आरण येथे जाते याचाच अर्थ संत सावता महाराज समाधी मंदिर यांच्या शेताजवळ असून त्या मंदिराजवळ एक विहीर आहे. अशा श्रेष्ठ संत सावतामाळी यांना शतशः नमन.